आपल्या घरचे किती सपोर्टिव्ह असतात ना. खरं खरं त्यांच्याच सपोर्टवर मी उभा आहे. म्हणजे चपला पण त्यांनीच घेऊन दिल्यात ना. बघा ना, माझी आई त्या दिवशी मला म्हटली त्या समीरचा गु खा. हा म्हणजे तसं नाही, गु खा म्हणजे त्याचे गुण घे, त्याच्याकडनं गुण आत्मसात कर, काहीतरी शिक त्याच्याकडनं. अरे माझे तर घरचे म्हणले काय किती दिवस फुकटचं घेणार. मग मी हॉटेलमध्ये जाऊन खायला लागलो. त्यांची पण इच्छा असेल ना मी कधीतरी पैसे देऊन खावं. आणि मी त्या सागर सोबत फिरतो ना, तर माझ्या घरचे काय म्हणतात माहितीये का, उद्या जर सागरने विहिरीत उडी मारली तर तू पण मारणार का? नाही तू नाही मारू शकणार, तुला पोहता कुठे येतो. अरे मारणार ना, मारावीच लागेल. तो माझा मित्र आहे, माझा जिगरी, माझा जीव येतो. आणि माझा जीव जर असं पाण्यात पडला असेल तर मला वाचवावं लागणारच ना. पण मला सांग सागर विहिरीत उडी का मारेल. कुठली तरी मुलगी पोहत असेल म्हणून. मी तर माझ्या घरच्यांना म्हणलं माझं लग्न लावून द्या. अरे मग काय खुश झाले, म्हणले कार्यालयाचा जेवणाचा दागिन्यांचा सगळा खर्च आम्ही करतो. अरे मग तू का नाही करत आहे? ते म्हणले मुलगी तू तुझी शोध. खतम. अरे माझ्या घरचे तर एवढे चिडले ना माझ्यावर, मला म्हणतात काहीतरी काम धंदे कर, कष्ट कर, पैसे कमाव. खरंच आहे, करायला पाहिजे तू. तेच तर करतोय. इंस्टाग्राम जोक कॉमेडी. मला तर एवढं टेन्शन आहे ना, मी आईला म्हणलो सुद्धा अगं मी डिप्रेशन मध्ये चाललोय. अरे बापरे. मग आई म्हणली कुठेही जायची गरज नाहीये, गपचूप घरात बस. आता आईला काय कळणार डिप्रेशन म्हणजे काय. तेच ना, तिने कुठं बीकॉम केले. ते कॉमर्स मध्ये असतं ना ते डिप्रेशन. अरे ते डिप्रिसिएशन असतं. ते आर्ट्स आहे ना. कळतंय. अरे माझ्या घरचे तर मला डिप्रेस होऊनच देत नाही. काठी, पट्टा, चाबूक, तलवार काय हाताला मिळेल त्या गोष्टीनी समजून सांगतात. तेच खरं औषध आहे. हा, मला पण असंच वाटतं. म्हणजे आपल्या घरचे ना सगळं आपल्या चांगल्यासाठीच करतात. हा बाबा कुठे रे भोसडीचे. एका सेकंदात आलो. मम्मी पप्पा गणपती बाप्पा.